लागू करण्यात आलेली आहे उद्यापासून. आणि ग्रामीण भागातून सातत्याने आंदोलन होताना दिसत आहे. पाणी मिळत नाही, शेतकऱ्यांची बोंबे म्हणजे या खालच्या बारामती, इंदापूर, दत्तमाव भरणे या ठिकाणी येऊन बसलेले होते. रोहित पवार सातत्याने आंदोलन करतात. म्हणजे दोन भाग येते. म्हणजे पहिला भाग जो आहे पिण्याच्या योजनेचा बोलतो आपण, त्याला प्राधान्य देऊन आपण पाण्याची अडचण नाही. आता तो महापालिकेच्या अंतर्गतचा विषय आहे. त्यांनी जर वितरण व्यवस्था कशी करायची, काय करायची, किती चांगली ठेवायची, किती लिकेजेस आहेत. आज 16 TMCच्या अगेन्स्ट 22 TMC कोणी महापालिका वापरत तर ते टँकर लागतात. आता इथं हे काही जलसंपदा विभागाचं त्याच्यावर काही नियंत्रण नाही. आम्ही त्यांना एक धरण आकर्षित करून दिलेलं आहे. तर त्या धरणाचा पाण्याचा वापर कसा करायचा तो महापालिकेचा प्रश्न आहे पहिला. दुसरा जो यावर्षी जो प्रश्न चाललेला आहे, खडकवासल्यातून जे पाणी आपण समोरातून पाणी बारामती, इंदापूरला द्यायचा प्रश्न होता. त्यामध्ये गुंजवणी करता एक पाण्याची मागणी आली होती. पाण्याचं नियोजन करताना तो कालवा जो आहे खडकवासल्याचा, त्याला मात्र तो पूर्ण क्षमतेने तो 1200-1300 चालायला पाहिजे. तो 1000ने चालतोय. कालवा जुना झाल्यामुळे फुटण्याची भीती आहे. तरी यावर्षी मी अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या होत्या की आपण त्या ठिकाणी जिथे शक्यता वाटते तिथं आम्ही उपाययोजना केल्या होत्या. JCB वगैरे ठेवून लगेच ताबडतोब ऍक्शन प्लॅन आपला तयार होता. परंतु ज्या प्रमाणात पाणी जायला पाहिजे इंदापूर तालुक्याला वगैरे ते गेलं नाही हे मान्य करतो. मला वाटतं काही त्याच्यामध्ये त्रुटी आहेत. मी आपल्या जे आपली ED आहे त्यांना मी सूचना केलेल्या आहेत की साधारण पुढच्या 8 दिवसामध्ये वस्तुनिष्ठ अहवाल सादर करा म्हणून. पाणी आपण त्यामध्ये पाणी असताना का जाऊ शकलं नाही. ते प्रत्येक धरणाचे वेगळं आहे ना. तुम्ही आणि पाहिजे असे आज काय राज्याचा पाण्यासाठ्याचा विचार केला आमच्या देशामध्ये काटकसरीने वापर करावा अशी काय यावर्षी आपल्याकडे 24.74% साठा आहे. साठा जो आहे तो गेल्या वर्षी 30% होता. मी म्हटलं ना की एप्रिल मध्ये आम्ही उपाययोजना कमी आहे. पण आपण एप्रिल मध्ये उपाययोजना केलं नसते एप्रिल पासून गंभीर जबाबदार झाले असतात. 1200 कोटींचं बिल देण्यात आलेलं आहे. महापालिका आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती की औद्योगिक दराने ते बिल पाठवण्यात आले. त्यावर काय तोडगा निघाला आणि वारंवार होतोय. नाही काय आहे त्याच्यामध्ये महापालिकेला जे मिनिमम वॉटर चार्जेस जेवढे आहेत ना त्यांनी भरावे. त्यामध्ये पेनल्टी आहे, व्याज आहे, ते आपण आकारणी केलेली की त्याच्यामध्ये काही झालेली आहे. शेवटी काही व्याज मिळवणं काही महामंडळाचं काही हे नाही आहे, म्हणजे हेतू नाही आहे. पण जर महापालिका पाणी जेवढं वापरलं आजही नेट व्हॅल्यू जर पाहिली पाण्याची आजही त्यांची मोठं 400 कोटी रुपये त्यांची त्यांचं असं म्हणणं आहे की औद्योगिकचा जो दर आहे तो रेसिडेन्शियलचा लावला पाहिजे. नाही ते बसून चर्चा करते असं लावलेलं नाही. तर औद्योगिक दर लावू शकत नाही आपण रेसिडेन्शियल. मला वाटत नाही. मी स्वतः एकदा महापालिकेसाठी गेलो होतो की तुम्ही समायोजन करून घ्या, एकत्र बसून या बाबतीमध्ये तुमचे फिगर्स काय, आमचे फिगर्स काय, त्याच्यामध्ये वाद असण्याचं काहीच कारण नाही आहे. तरी मी आता आपण बदोपशी झाला म्हणून मी उद्याच आमच्या EDना सोमवारी महापालिका आयुक्तांशी चर्चा करून आपली चीफ इंजिनियर जातील आणि चर्चा करून घेतील. तसं काही विसंगती कुठं असेल तर दूर करू आपण. काही फार मला अडचणीचा मुद्दा वाटत नाही. आजच्या परिस्थितीमध्ये कोणत्याच शहराला अडचण नाही. फक्त ग्रामपंचायतीची माहिती आहे की आमचे जे मायनर आणि मीडियम प्रकल्पातून जे आहे ते आता माहिती मी बोलवले तर ते सुद्धा आम्ही उपाययोजना मागणी नाही. काही नाही असं काही बंधन नाही. कारण शहरामध्ये बऱ्याच धरणाचा पाणी साठा जो आज आपण चर्चेला तर बऱ्याच ठिकाणी सिंचनाला पाणी आपण देऊ शकणार नाही. कारण तशी आता एप्रिलमध्ये साधारण पाणी आपलं संपत आहे. पण आता आपण तरी स्ट्रेच करून मे पर्यंत आणलंय. गेल्या वर्षाच्या या एप्रिलच्या उपाययोजनामुळं आता तर आपण आढावा घेत गेलो. पण आता पिण्याची मात्र अडचण नाही कुठे. सर, अल्निनोच्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर मुख्यमंत्र्यांनी काही इन्स्ट्रक्शन दिले. तुमच्या विभागाकडून काय प्रयत्न सुरू आहेत जेणेकरून जरी कमी पाऊस झाला तर पाणी साठा आपल्याकडे राहील? काही जे डॅम्स आहेत त्याचे गाळ असेल तर काय असं काय चालू आहे प्रयत्न सुरू आहे की कुठं संकट आहे? माननीय मुख्यमंत्र्यांच्याच निर्देशाप्रमाणे आपण आता एक नवीन धोरण जे आणलेलं आहे गाळ निष्कासन करण्याचं. त्याचं मला वाटतं उद्या ह्या आठवड्यात साधारण आमची जाहिरात आहे टेंडरची. त्यामध्ये उजनी आहे, कोयना आहे, मला वाटतं जायकवाडी आहे, मुळा डॅम आहे, अशी प्रायोगिक तत्वावरी 6 धरणं घेतलेली आहे.
म्हणजे ताबडतोब त्यावर काम आम्हाला सुरुवात करता येईल असा आमचा प्रयत्न आहे. परंतु एल निनोच्या पार्श्वभूमीवर मी म्हटल्याप्रमाणे आम्ही जो एप्रिलमध्ये उपाययोजना सुरू केल्या एप्रिलपासून, मग आज 31 ऑगस्ट पर्यंत तरी चिंता नाही मला. 31 ऑगस्ट पर्यंत अजिबात पाण्याची टंचाई भासणार नाही ही मात्र आपल्याला मी खात्रीपूर्वक सांगतो. शेतीसाठी पाण्याचं मग काय नियोजन? आता पाऊस पडल्याशिवाय काय करणार आपण? पाऊस पडल्याशिवाय पर्याय नाही. एकूणच महाराष्ट्रामध्ये संभाव्य दुष्काळ सदृश परिस्थिती आहे आणि दुष्काळ मुक्त महाराष्ट्रासाठी काही धोरणात्मक निर्णय झाले का? नाही, असं आहे की आज दुष्काळ सदृश परिस्थिती उद्भवलेली नाही. यासारखं एक वस्तुस्थिती पिण्यासाठी पाणी आहे. त्याचे काही हवामानाचे शेतीकरता पाणी आपण देऊ शकलो मार्च पर्यंत, एप्रिल मे पर्यंत काही ठिकाणी. त्यामुळे त्या चाऱ्याची टंचाई कुठे नाहीये. आता इथून पुढे जर मे नंतर जून मध्ये पाऊस झालाच नाही, तर जुलैमध्ये पाऊस झाला नाही, तर मग मात्र शेवटी त्याच्यासाठी काही उपाययोजना आपल्याला वेगळ्या कराव्या लागतील. मग टँकर सुरू करणं, टँकर आता आजच्या ठिकाणा आपण तशा सूचना केल्या आहेत. टँकर पाहिजे टँकर सुरू करा, पाहिजे त्या ठिकाणी चारा छावण्या चारा उपलब्ध करून द्या. आज मला वाटतं आज तशी काही बहुतेक एंड जून किंवा जुलैमध्ये मात्र पाऊस झाला नाही तर परिस्थिती उद्भवू शकते. एक वेगळा प्रश्न आहे मराठा आरक्षण